तसा मी माझ्या अवगुरूला पुजला, ज्यांनी मला जगण्याची वाट दाखवली, अहो ज्यांनी मला जगण्याची वाट दाखवली, अहो वाट दाखवली.
गुरुच्या रूपात मला काळू गावली, काळू गावली. गुरुच्या रूपात मला काळू गावली, काळू सांग की फळ कुठं आवडत तिला
सांगा टरबूज डोळे दाखायचे गच्च डोळे दाख सरळ हात कर जा फळा हात जाईन ते फळ हात सरळ ठेव आधी बघून घेते का कुठं कोणतं हात सरळ हात ठेव हलवणार आहे सगळे फळ ताट कर हात डोळे दाखत सर उचल दे इकडं हॉटेल आवडतं ना सर ते फळ कधी आयुष्यभर खायचं ना उभी राहा गेनमाईचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. अंबाबाई काळूबाईची गेनमाळ आज जी घातलेली आहे त्याबद्दल देवाचं सगळं अगदी 5 पावली बसून परडी देण्यापर्यंतच सगळं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. अगदी होमाचा पण विषय सगळा समजून सांगितलेला आहे. आजीला परडी दिली, परडीचं पण महत्व बऱ्याच व्हिडिओतून तुम्ही ऐकलं असेल. जोगवा मागायचं, कसा मागायचं, काय मागायचं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, बरोबर का नाही? बरेच लोक आपले व्हिडिओ बघतात. आता परत ते सांगण्यात काही हे नाही, सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे काय करायचं काय नाही. जगदंबा दिली, फक्त तुला एवढं सोप्या शब्दात सांगतो, ही सेवा चांगली कर. जे काय तुला 2 शब्द मंत्राचे दिले ते मंत्र पठण कर. त्या मंत्राने ती जगदंबा प्रसन्न होणार आहे. कारण की का आपलं काळेश्वरी मंदिर अन्नदान क्षेत्र हे प्रत्येकाला काय ना काय देण्यासाठी येते. आज मंदिरामध्ये प्रत्येक सदस्य हा काय ना काय घेण्यासाठी येतोय. तुम्ही पण सगळे बसलेत, बऱ्यापैकी महिला आहेत, देवासाठी बसल्यात, कोणी कार्यक्रम करण्यासाठी बसले, कोणाच्या मनात भक्ती आहे म्हणून बसले, कोणी फक्त कार्यक्रम कसा करतात ते बघायला बसलेले. सगळ्यांसाठी सांगतो, जसं ही अंबाबाई दिली, ही काहीतरी घेण्यासाठी माझ्याकडे नाहीला ते भेटलं. तसं प्रत्येकाला आज या ठिकाणी तुम्ही मंदिरात नाही आले तरी तुम्हाला ती जगदंबा कशी आहे, काय आहे, ती काय केल्याने तुम्हाला प्रसन्न होणार आहे हे 2 शब्दात थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. प्रत्येकाची कुलस्वामिनी असती, कुलदैवते कुलस्वामिनी ती फक्त तुमची नावाला आहे, बरोबर आहे का? कितीतरी या ठिकाणी महिला अशा आहेत की त्यांना त्यांची कुलस्वामिनी माहित नाही. आज त्यांना विचारलं गेलं तुमची कुलस्वामिनी कुठली, त्यांचा पहिला शब्द काय येतो, आमच्या सासूबाईंनीच आम्हाला सांगितलं नाही, तर आम्हाला कसं माहित होईल, बरोबर आहे का? सांगितलं कुलस्वामिनी ही आपली मेन आहे. बाकीचे कुठले दैवत करा, बरं कुलस्वामिनी ही आपली मेन आहे. कुलस्वामिनी म्हणजे कोण आलं, स्त्री आले का पुरुष आला? स्त्री आली. म्हणजे या जगामध्ये ही स्त्री पहिली, ती देवाधिकात असू का ती मानवामध्ये असू, ती स्त्री पहिली आहे. म्हणजे आपली कुलस्वामिनी पहिली. हिला प्रसन्न कशी करून घ्यायची ही कुणालाच काय माहित नाही, बरोबर आहे का? फक्त देवारातला देव पूजायचा, जायचं देवावर, तो देव बाहेर काढायचा, त्याला आंघोळ घालायची, गंध लावायचा, परत ठेवून द्यायचा. हीच सेवा. कुठल्या मंदिराला काय विचारलं बघा, अहो आम्ही आमच्या 3 पिढ्या देवाची सेवा करण्यात गेलं तरी आम्हाला देवाने काय दिलं नाही. तुम्ही सेवा म्हणजे काय केलं, तुम्ही बका देवीची पूजा केली. तिची कधी तुम्ही तिचे मंत्र विचारले, कुठले मंत्र आहेत? बाकीचे लोक तर सोडा, ज्यांचा कार्यक्रम झालाय त्यांना पण माहित नाही देवी म्हणजे काय, बरोबर आहे का? त्यांना पण माहित नाही देवी म्हणजे काय, तिला प्रसन्न कशी करून घ्यायची त्यांना पण माहित नाही. तुमच्या घरामध्ये रोज कटकटे होते. आज ही तुमची मुलं आहेत, ही तुमची मुलं, त्या तुमच्या मुलांना तुमची कुलस्वामिनी तुमचे देव माहित पाहिजे. हे कधी माहित होणार आहे माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही सांगणार आहे, तुम्ही तुमच्या मुलाला सांगणार आहे आपली कुलस्वामिनी कुठली आहे, तिचं काय केलं पाहिजे, रोज उठल्यावरती काय केलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे. तुम्ही स्वतः तर लावत नाही, बरं आपल्या मुलांना पण कधी गंध लावायला सांगत नाही. मग मोठं झालं, आपली मुलं व्यसनी झाली, आपली मुलं आपल्याला सोडून गेली, मग आपण म्हणत असतो देवाची भक्ती केली तरी काय नाही भेटलं. तुम्ही त्यांना ज्ञान दिलं का? सांगितलं का तुमची कुलस्वामिनी काय? तुम्ही स्वयंपाक करताना फक्त काय केलं, जे काय तुमचे नवरा बायकोची सासू सोन्याची भांडणं असेल तेवढीच बोलत गेली. चपाती करताना सासूला शिवाय द्यायची, बरोबर आहे का नाही? ते भात शिजत टाकताना पण नवऱ्याला शिवाय द्यायचा, गेला मेला भांडून माझ्या संघ सकाळच्या बारी. म्हणजे काय होणार आहे, तुम्ही करणारा स्वयंपाक खाणारे पण त्याच वृत्तीचे होणार आहे. ज्या वृत्तीने तुम्ही स्वयंपाक करता त्या वृत्तीची तुमची मुलं होणार आहे, तुमच्या मुली पण तशाच वागणार आहे. याचं कारण काय आहे? ह्याला काय केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची भक्ती केली पाहिजे. आपली कुलस्वामिनी म्हणजे काय, ती जगदंबा आहे, ती सर्व रूपात एकच आहे. त्या कुलस्वामिनीची भक्ती केली पाहिजे. म्हणजे काय, साध्या सोप्या शब्दामध्ये उदाहरणामध्ये दुर्गा सप्तशती, एक शास्त्राने तुमच्या महिलांसाठी पुस्तक काढलेले दुर्गा सप्तशती, अगदी सोप्या शब्दात आहे ते आणि कुठेही भेटणारं पुस्तक आहे. दुर्गा सप्तशती म्हणजे साक्षात जगदंबा आहे.
ते पुस्तक वाचणारी स्त्री, ज्या घरामध्ये जे पुस्तक वाचलं जातं दुर्गा सप्तशती, त्या घरामध्ये साक्षात ती जगदंबा वास करते. ती दिसत नाही, ती तुमच्या कर्मातून तुमच्या चाललेल्या भक्तीतून तुम्हाला सगळं आशीर्वाद देत असते. पण दुर्गा सप्तशती हे प्रत्येक स्त्रीने घरात वाचलं पाहिजे. दुर्गा सप्तशती प्रत्येक माणसाच्या घरामध्ये किमान महिन्यातून एकदा तरी वाचन झालं पाहिजे. समजा कुणाला वाचता येत नसेल तर आपले ब्राह्मण आहेत, त्यांना बोलून जरी आपण एकदा पौर्णिमेला वाचलं तरी होतं. बरं, वाचलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे ती जगदंबा आहे. ते पण नसतं जमत तर तुम्हाला सगळ्यांसाठी आपल्या काळेश्वरी मंदिराने एक सोपा विषय आणलेला आहे. दुर्गा सप्तशती संस्कृत आहे, मोठा आहे. साध्या माणसाला वाचायला जरी म्हणलं तरी 2.5 तास लागतात. किती तर हुशार असू द्या, स्वतः चांगला संस्कृत वाचलेल्या ब्राह्मणाला पण 2.5 तास लागतात ते वाचायला. आपल्याला 3-4 तास लागतील, बरोबर आहे का ना? त्यासाठी आपल्या काळेश्वरी मंदिराने तुमच्यासाठी सोप्या शब्दात आणलेले अख्ख्या दुर्गा सप्तशती पुस्तकामधला एक सार, एकच मंत्र आहे. तो मंत्र जरी तुम्ही 108 वेळा तुमच्या घरामध्ये रोज प्रत्येक स्त्रीने देवासमोर जरी बोलला तरी तुम्हाला तेवढंच श्रेय मिळेल. तेवढी दुर्गा सप्तशती वाचलेल्या तुम्हाला त्या देवीचा आशीर्वाद मिळेल. ते मी तुमच्यासाठी आणलेले. सगळ्यांनी तो वाचायचा आहे. आणि दुसरी एक गोष्ट, जरी असं कुणाला देवाऱ्यामध्ये जरी वाचलं तरी त्या वाचणाऱ्या स्त्रीला त्याची सगळी शक्ती भेटणार आहे, बरोबर आहे का नाही? मग तुमच्या मुलांना पण त्याची शक्ती भेटली पाहिजे, तुमच्या नवऱ्यांना पण त्याची, जे काय घरात सगळे जे पुरुष आहे, जे लहान मोठी लोक आहेत, त्यांना पण त्याची त्या दुर्गा सप्तशती वाचण्याची शक्ती भेटली पाहिजे. मग काय करायचे? हा सोपा मंत्र आहे, तो सगळ्यांसाठी आम्ही काळेश्वरी मंदिराने आणलेला आहे. एकदम सोपा आहे. तो कुठं लावायचा माहितीये का? तुमच्या किचन मध्ये लावायचा आहे, जिथं तुम्ही स्वयंपाक करता. म्हणजे तुम्ही तुमची चपाती लाटताना पण तुमच्या डोक्यात किती राग असला, नवऱ्याबद्दल असो, त्या सासूबद्दल असो, तुमच्या मुलांबद्दल असो, किती राग जरी असला तरी तो हा मंत्र म्हणून तुम्ही स्वयंपाक करायचा आहे. म्हणजे तुमचा केलेला स्वयंपाक हा स्वयंपाक न राहता प्रसाद होणार आहे. काय होणार आहे? प्रसाद होणार आहे. आणि प्रसाद खाणारे लोक कसे असतात माहिती आहे ना? माहिती आहे ना सगळ्यांना? प्रसाद खाणारा व्यक्ती हा शांत होतो, डोक्यातले विचार निघून जातात, आल्यावर चांगला, जेवल्यानंतर तो चांगला बोलतो. नवरा जरी सकाळी भांडून गेला असेल, तुम्ही संध्याकाळी स्वयंपाक जरा मंत्र म्हणून केला, आल्यानंतर तुमच्या संग चांगला बोलेल, बरोबर आहे का? बरं, तुम्ही मनोभावेने वाचला पाहिजे. यासाठी हा कुठं लावायचा आहे? तुमच्या बरोबर किचन पाशी तुम्ही स्वयंपाक करताना तुमच्या नजरेमध्ये येईल अशा ठिकाणी हे लावायचे. म्हणजे तुम्हाला या दुर्गा सप्तशतीचं श्रेय सगळ्यांना मिळेल. ही खरं काळाची गरज आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुमच्या मुलांना, तुम्ही बघा इथं बसलेल्या तुमचा मुलगा सकाळी टिक्का लावतो का? लावतो का? कोण म्हणतोय हो? अहो, नवरेच लावत नाही तुमचे, तुमची मुलं कधी लावणार? बरोबर आहे का नाही? तुम्ही बाई ये, स्त्री ये म्हणून तुम्ही लावता. तुमच्या पहिल्या मुलांपासून सुरुवात केली पाहिजे, कारण की येणारी पिढी, इथनं पुढची पिढी लय खराब होणार आहे. लक्षात ठेवा. प्रत्येकाला तुम्हाला जर म्हातारपणी अनाथ आश्रमात जायचं नसेल, तुम्ही तुमच्या मुलांना आता बसूनच आपला हिंदू धर्म, आपला सनातन धर्म आपल्या मुलांना समजून सांगा. आपल्या मुलांना धार्मिक हा विषय समजून सांगा. तुमची कुलस्वामिनी समजून सांगा. जो माणूस देवधर्म करतो तो सगळ्याला घाबरतो. जो देवधर्म करत नाही, जो देवाला मानत नाही, तो कुणालाच घाबरत नाही. कुणाला घाबरत नाही म्हणजे काय करेल? त्याला आई बापाला शिवी द्यायला पण भीती वाटणार नाही. का? काय होणार आहे तेव्हा? आई बापाला शिवी द्यायला पाप लागणार आहे का तेव्हा? आहे का नाही? हे त्याला कळणार नाही. ज्यावेळेस त्याला त्याची कुलस्वामिनी कळणार त्यावेळेस तो सगळ्यांना घाबरणार आहे. ज्यावेळेस त्याला देव कळणार त्यावेळेस तो आई बापाला पण घाबरणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा सगळ्यांनी, हे पाहिजे ना असेल तुम्हाला या ठिकाणी माऊलीकडनं सगळ्यांनी घ्या आणि आपल्या किचन मध्ये लावा. आज या ठिकाणी कार्यक्रम झालाय सगळा, सगळे मंत्र तंत्र तुला सगळे समजून सांगितलेले आहेत. आज ही दोन्ही लोक या पुढे दोघ जण बऱ्याच दिवसापासून आपल्या काळेश्वरी मंदिरामध्ये येतात. वर्षाच्या वरून गेला असेल. त्यांनी पहिले आपल्या काळेश्वरी मंदिरात सगळी माहिती घेतली, प्रचिती घेतली आणि त्यानंतरच या ठिकाणी हा कार्यक्रम केलेला आहे. आज तुम्हाला कार्यक्रम केला कसा वाटला? छान वाटला. बरोबर झालाय का? कार्यक्रम व्यवस्थित झाला, मोठा झाला, हा, खूप छान झालं. तुमच्याकडे काय गुरुने अपेक्षा केली असेल ती पण सांगा. नाही, मला विचारलं गेलं की गुरुने काही तुळे मागितले का? म्हणजे कसं काय मागितलेलं नाही. गुरु म्हणलं थोडा घेतला. तोळे गोळे तसे आयुष्यात कधी आम्ही घेतलेच नाही कोणाकडून. जे काय कोण त्यांच्या सोयीच्छाने देईन ते घेतलं आणि ते तुमच्या समोर तुमच्याच हाताने तुम्ही काळेश्वरी मंदिराला खर्च करताय, बरोबर आहे का नाही? तुम्ही येताय प्रत्येक आमोशाला अन्नदानासाठी, आहे का नाही? तुम्ही तुमच्यासाठी खर्च करताय. असं आपलं अन्नदान क्षेत्र आहे. कार्यक्रम सगळ्यांना आवडला असेल त्या सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा.
जोगव्याला आपापल्या जागेवर बसा, जागेवर येऊन जोगवा मागितला जाईल. हर हर आग बळदरबारी ठिकून परडी लागली निंदायला राजा. आग बळदरबारी ठिकून परडी लागले निंदायला अंबाबाई नारायण Bye.